कशा पद्धतीने तुमची फसवणूक झाली, काय काय झालं ते रितसर तुम्हाला FIR मधून कळून शकेल, ते आम्ही तुम्हाला सांगतो. पण मोडस ते सायबर क्राईमचा विषय होता आणि फक्त त्याच्यामध्ये ते पार्सल आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप प्राथमिक चर्चेच्या होत्या आणि त्यानंतर ते पुढं जाऊन बरेचसे विषय त्याच्यामध्ये त्यांनी घेतले. त्यांनी त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि असे सगळे विषयसुद्धा त्याच्यामध्ये घेतले आणि बेसिकली हे सायबर क्राईम इतकं जास्त वाढायला लागलं आहे की माझ्यासारखी व्यक्ती जर ह्याच्या आहारी जाऊ शकते तर साधारण माणसाचा तुम्ही विचारच करू शकत नाही. हे एक हिप्नोटिझमचा भाग आपण असं म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये त्यांनी लक्षात घेतलं की मी खूप बिझी आहे आणि मला हे लवकरात लवकर सोडवायला पाहिजे आणि असं सगळ्या गोष्टींची त्यांनी खात्री करून घेऊन ज्या प्रकारे ते त्याच्यामध्ये मला अडकवत गेले, तर मी तर असंच म्हणेन की माझ्यासारखी व्यक्ती जर ह्याच्यामध्ये अडकून शकते तर कुठलाही साधा माणूस ह्याच्यामध्ये अडकून शकतो आणि ह्याच्यावर चांगली सगळ्यांनी माहिती करावी. मीडियानी ह्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ह्या बातमीला पुढं आणावं आणि चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत ही सूचना पोचावी की आणि असं नाही आहे की माझ्या फोन कॉलनंतर दुसऱ्या मला माझी न्यूज बाहेर आल्यानंतर मला लक्षात आलं की बऱ्याचशा लोकांना तसे फोन कॉल्स गेले होते. ते लोक त्या फोन कॉलवर तिथल्या तिथे थांबले, मला नाही थांबता आलं किंवा माझं काही वेगळं त्या वेळेला ब्रेन नाही त्या वेळेला काम केलं आणि मी त्याच्यामध्ये फसले. तर मे बी देवाला पाहिजे असेल की मी जास्तीत जास्त ही विषय लोकांपर्यंत पोहोचवायचं माध्यम बनू आणि म्हणून हे झालं असेल. पण मला खात्री आहे की पोलीस याच्यामध्ये नक्की काम करतील. त्या पार्सलमध्ये नक्की काय होतं यावर देखील प्रश्न सायबर क्राईमचा विषय आहे. सायबर क्राईममध्ये ते लोक काहीही म्हणू शकतात. FIRची कॉपी तुम्हाला देतो आणि मी ज्यांच्या सांगण्यावरून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की 100% त्यांच्या प्रयत्नामुळे मला माझे 20 लाख रुपये मिळतील. थँक्यू.